महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातली पहिली सीबीएसई जिल्हा परिषद ज्योती सावित्री शाळेचं पुण्यातल्या खानवडी इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। महान समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली। देशासह राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन। पश्चिम आशियामधल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यातल्या चर्चेकरता तयारी पूर्ण। दोन्ही देशांची शिष्टमंडळं पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद इथे दाखल। इराणमधून 345 भारतीय मच्छीमार आर्मेनिया मार्गे सुरक्षितरित्या भारतात परतले। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी मानले आर्मेनियाचे आभार। पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा सुरू। शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन। 42 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर तेलंगण राज्य नक्षलमुक्त म्हणून घोषित। 2024 पासून आतापर्यंत 761 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण। आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीची पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक।